बाळे शेतत हातपाय नाही शेतत तुमच्याकडे देखाले डोळ्या बाली शेतत हातपाय नाही शेतत तुमच्याकडे देखाले एक चौकाया दुसरीला काय निश्चय नाही ते आपल्या समोर सादर करत बालकोण राखा
सर्व पाहुणासना स्वागत करतस, कलाकारसना स्वागत करतस, सर्व पाहुणासना स्वागत करतस, कलाकारसना स्वागत करतस, जमीन खानदेशनी मंडळी पुन्हा सयर्म स्वागत करतस, महल विदेशनी यान स्वागत 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 मला अतिशय मनापासून आनंद एका गोष्टीचा आहे. बोलो कांबाई माय की. आणि उज्ज्वल निकमजी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील. पहिली अपेक्षा या पुणे महानगरीमध्ये खानदेशचं मोठं असं एक स्वतंत्र सांस्कृतिक भवन असावं आणि दुसऱ्या खानदेशातली जी मुलं पुण्याला शिकायला येतील त्यांच्यासाठी एक वसतिगृह असावं. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. आणि मला असं वाटतं की भोसरीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ती जबाबदारी घ्यावी आणि म्हणून या चांगल्या संकल्पाची जर सुरुवात केली आणि म्हणून जी माणसं येतात फाटली चटणी येथून आपल्या गावच्या शाळेमध्ये शिकतात आणि नंतर ती फार मोठ्या पदावर जातात. उषाताई सावंत औराणी श्री गीते या विषयावर पीएचडी केलेली आहे. चांदरवन चांदणे पुस्तक प्रकाशित आहे. रक्त फुलाचे पौष्टिक हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. आसोदा येथे ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहे. खानदेश साहित्य संमेलनाचे कार्यकारी म्हणून आहे. आपण सर्वांनीच जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना अभिवादन करूया. बापूराव देसाई त्यांच्या 3 पुस्तकांचंही प्रकाशन आजच्या या सोहळ्यामध्ये होणार आहे. जवळपास 25 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.
तिच्या कपाय महाडी ती काय वाढी. आमना राजाभाऊ महाजन जळगावना हेच तिथं आहे ना निम शेअर तिकीटाचं मना दिवामान पाहिजे सांगतो चांदणे रातने मना दिवामान पाहिजे रात कशी येडीवर मना डोळ्यामान देखजो. अहो एवढा मोठा हॉल परगतच्या परिसर तकीसन मला मन समाधान होते. या ठिकाणी आपला स्टेजवर प्रतिष्ठित सर्व पाहुणे मंडळी उशीर झालाय म्हणून नाव घेतलंय त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. त्यांचं या ठिकाणी कार्यक्रमात वेळात वेळ काढून आमच्या मंडळाच्या शब्दाला मान दिला त्यामुळे मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रम नेवानं मागलं कारण होतं. पहिलं कारण होतं एक की या ठिकाणी 17 मंडळीचे 12 बलुतेदार आपला आटे या ठिकाणी खानदेश माईन आपला पिंपरी चिंचवड पुन्हा येले जवळजवळ 3 लाख घरे आपला या पिंपरी चिंचवडमा आणि पुन्हा आणि प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम व्हावानंतर तो समाज त्याच्या ठिकाणी गोळ्या होईल आणि त्याचा एकमेकांचा चर्चा होईल. मला पुन्हा माईवाले 6 वर्ष व्हायला मी कार्यक्रमात जाऊ आणि जावानंतर विचारू की ज्यांच्याला समाजना जो तो कार्यक्रम लिहिलाय ना आणि त्यानंतर मग बाकी म्हणे की आपले आयराणी जायचं संमेलन लिहिले असा मंडळाला म्हणे मग काय होईल की मग पैसा कोडिंगला 5 लाख रुपये खर्च दुसरं म्हणून पैसे मॅनेजमेंट कसं होईल पब्लिक आला नाही कशी कारण पुन्हा म्हणजे मग एकदम हायपाय टाइम नाही होत पाहिजे विचार करा म्हटलं कपाशी काय होती मध्ये काय जे होईल ते होईल एक तर मध्ये डोंबा पण एक पहिल्यांदा उतरी जावा. मग 1 महिना पहिले विचार करा की म्हटलं जर आयराणी जायचं संमेलन आपले पिंपरी चिंचवडला पुण्याला जर आम्ही मग मनमा विचारून बोधजीमा मिटिंगला लावा सांगवा मिटिंगला लावा सर्वांनी एकदम उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यानंतर मग कार्यक्रम आपले देसाई सर म्हणे मी तुम्ही कार्यक्रम लिहा आणि आम्हाला गणपती मदत करतो. म्हटलं मग काय टेन्शन नाहीये मदत म्हणजे साहित्य म्हटलं काय टेन्शन नाहीये मग मला काही लिहायला हरकत नाही. मग निधी डेअरिंग करी म्हटलं चला हो बिल होती गणपती करली जे होईल ते होईल करा म्हटलं. पण हॉल करून जे आपले खानदेश बंधू वगैरेंनी जो काही उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आता थोड्याच वेळात उद्योग भूषण खानदेश भूषण कामगार भूषण हे या ठिकाणी पुरस्कार एक 10-15 मिनिटात 1-2 पाहुण्यांचे भाषण होईल आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटात तो भूषणचा पुरस्कार आटोपणार आहे. कार्यक्रम दिवसभर आहे. प्लीज मी तुमले मन बैठ एक तुमने रिक्वेस्ट करत विनंती करत की भूषणला पुरस्कारा टाइमले बट्टासना पुरस्कारा टाइमले मन बैठ आहे माझ्या कारण अहो कार्यक्रममा ह्या भूषण पुरस्कार हे आपला लोकेशने आपण जर त्याचा पुरस्कार करा आपण त्याचा सत्कार करा तर त्याचा पण आपले बराच फायदा होईल. त्यातून आपल्या येणारी जी पिढी राहत त्याचं वेगळं काहीतरी वळण लागत म्हणून त्या टाइमले कोणीच गडबड करत नाही आणि आई मी म्हणजे मनपाईने मी विनंती करत आणि मी मला 2 शब्द संपवत. जय हिंद जय खानदेश. आणि त्या प्रेमनं भाषाले आपला ऐराणीने भाषा जिवंत ठेवायचे आणि म्हणून आता ज्येष्ठी खानदेशમાં मोठं काम करायचे त्याचा पुरस्कार आपण दिला आहे. खानदेश भूषण पुरस्कार ज्येष्ठी संघर्षामधून आपलं जीवन मोठं करत त्या राजेंद्र भाऊ गुलाबराव साळुंके इसले बापूराव देसाई यांना असते अहो पुरस्कार देसाई राजेंद्र गुलाबराव साळुंके.
आपण राजेंद्र भाऊनं जोरदार काळाचं नगरला स्वागत करूया. माजी नगरसेवक माननीय अभिमान्य गोष्ट आहे. आपण आणि अतिशय गरीबमा जशी गरिबीमा शिक्षण दिलं मोठा झाला डोळ्याला विद्यावर्धनी महाविद्यालयामध्ये शिकला त्याचे आपण जोरदार काळाचा गजरमा धन्यवाद देऊया. म्हणतो कुठे मी MA BEd आहे, म्हणतो कुठे मी DEd आहे, म्हणतो कुठे मी फार्मसी. अरे फार्मसी आहे पण मस्तीची, BA BEd आहे पण टपरीवरी, MA BEd आहे पण वरच स्पेशलिस्ट. मला कोणी खात नाही, माझा आपण फक्त वरातीला केला होतो वरी मी सोबत मी MA हा वाजता झाला. नोकरी काही लोकांनी शिकलेल्या पोरांना पोट दिला, पश्चाताप झाला, पोरातच पोट भरेल. पोराचं पोट झालं, बापा पोटला पोट दिली. पुरीला वाटलं शिकलेलं की पहिल्या फोनात पोट झालं ते डायरेक्ट म्हणजे आमचा माणूस काय नाही मग परत महिन्याला बघायला मुलीच्या भविष्यात एकदा आलेली तू तिच्या खानदानीला बघायला लागले. तुम्ही थोडा नालायक निघाले एवढं मी तुम्हाला ते सांगितलं कोण कोणाचे आणि कोण कोणाला देहाचे जीवाचे आत्म्याचे तिघांचे शिवाय कोण कोणाचे हो अरे लोक फेरे लागले काही कसं टाकली कसं मरण आपण कशाचा त्याचा हो तोरे हो तोरे अरे दात पडला केस पिकली आणि गुडघे गेले ना नुसता पुष्ट पडला बाजार निम्मा तर चुकायला वाटी लवीला मडक कोपऱ्यात रडक लाटी कोपऱ्यात झोपडे रुपये गुंठे तुमच्या नावे ठेवा नाही तर कार्यक्रम यशस्वी झाला. मागच्या घटपणावर भरोसा ठेवायचे दिवस नाही. जर सरकारनं अशी स्कीम काढली असं मरणाऱ्यांना 3 लाख रुपये तर म्हाताऱ्याला सांगतो बाहेर गपतात वर कवाय देऊन उंच दाबली कवाय देईन बसल्या बसल्या कार्यक्रम होऊन जाईल भाऊ याच्यातून माणूस देईन. अखिलेशला माय बापले धन्यवाद. लहान वयमा इथला चांगला पोऱ्या घडावा. आणि रवी भाऊ तुमला सांगितले अखिलेशने बायको करानी तर खानदेशनीच करानी धुळामधली दुसरीकडली नाही. दोन्ही पाव उचलले तर काय म्हणते मग त्या पोपटने दोन्ही पाव उचलले तो म्हणला हत्तीने आहे ना पण जा प्रतिज्ञाचा डॉक्टर बापूराव देसाई यांचे पुस्तक बुडापा कादंबरी खानदेश संस्कृती आणि तसंच प्रतिज्ञाचा प्रकाशन रवींद्र माळी यांच्या हस्ते होईल. बुडापानं प्रकाशन रामदास वाघ यांच्या हस्ते होईल आणि खानदेश संस्कृतीनं प्रकाशन फुला बागुल यांच्या हस्ते होईल. प्रकाशन स्टेटस दर्श बडगुजर साहेबने आयराणीमा फार मोठं काम करेल છે. आपण जोरदार गायना गजरमा खानदेशची बोलीभाषा कशी प्रगत होईल कुठपर्यंत काम यायचे आई भट्ट
खानदेश मित्र मंडळाने हा सत्कार केलेले आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड पुणे तर्फे रवींद्र भाऊ माई यांचा सत्कार करावा तिथं पिंपरी चिंचवड पुणे. रवी भाऊला या मोठ्या म्हणले आपण जोरदार टाळ्याबाजीचं सर्वांचे अभिवादन करूया. खानदेशनी शान सरस्वतीनं सपान म्हणा खानदेशनी शान सरस्वतीनं सपान तसं बैनाईनं गाणं साती आसरानं बोन कानबाई रानबाई गुलाबाईनं संगे भेटे गुलूजीले माना. मयाऊ कष्टाऊ सूर्यानी लेक काया माटी मान उगे साय सोनानं पीक लोक कष्टाऊ भोया साधी राणी साधा यश आठे वावरमा पिकस ऊस केय आणि कपास कुय शियन घरानं तसा मना खानदेश. कुय शियन घरानं तसा मना खानदेश. मना खानदेशनं माले बहुलया मना खानदेशनं माले बहुलया तरी नाही भाव भोया म्हणा. ऐराणीमा शे मोतीसनी खान ऐराणीमा शे मोतीसनी खान म्हणून माले अभिमान किना म्हणून माले अभिमान किना. हा पुरस्कार माले दिना त्याबद्दल मी संयोजकांना आभार मानत आणि जाता जाता फक्त एक शेर सांगतो कारण एवढी चांगली मंडळी स्टेजवरती आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कुछ लोग दिल पे इस तरह असर कर जाते हैं कुछ लोग दिल पे इस तरह असर कर जाते हैं टूटे हुए शीशों में भी पूरे के पूरे नजर आते हैं. ए चांद इतना गर्व न कर अरे हमने भी कई चांद देखे हैं. अरे तुझमें तो दाग है अरे तुझमें तो दाग है. हमने यहाँ स्टेज पे सभी बेदाग देखे हैं सभी बेदाग देखे हैं. धन्यवाद भगवान भाऊ. सांगवीना नगरसेवक आशिक भाऊ सोनवणे जे आपला भट्टाचा दोस्त चित्र त्यातले मी रवी भाऊने विनंती करून त्याचा पुरस्कार आपला हस्तदेवाना आहे. अशोक भाऊ सोनवणे. ज्या सभागृहामध्ये आपण बसेल शेतात या सभागृहाला लाईट आणि साऊंड काम आपला खानदेशना सुरेश काका पिगळे यांनी महाराष्ट्रामध्ये असा 20-25 सभागृह बांधेल शेतात आणि त्याचा व्यवस्थापक प्रमुख जितेंद्र जो खानदेशना त्यांनी आई सभागृहाने काम केलेले जितेंद्र देवपूरकर यांचा सत्कार रवी भाऊ करतील. आपला खानदेशचा माणूस काय नाही करत. खानदेश सांस्कृतिक मंडळानं आपण सर्वांनी अरे विसर मारतोय जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया. ऐराणींना गाजावाजा करा यानाबद्दल आम्हा सर्व खानदेशवासी असले खूप अभिमान छे खूप आनंद छे. माले बोलाले विषय देत छे ऐराणी कशी पिकार जाईल बहुत्वन आणि बहिणीत्वन आमना खानदेशમાં काय परिस्थिती છે. मी म्हणा मायबाप संगे ऐराणीમાં बोलत पण मी म्हणा पोऱ्या संगे मराठीમાં बोलत बायकोला संगे मी मराठीમાં बोलत. जर म्हणा मायबाप म्हणा पोऱ्या संगे एका नातू संगे ऐराणीમાં बोलतोस ते पोऱ्यांची माय सासराले रागे भरत त्याचे मराठी शिकायला त्याचे ऐराणी शिकाडू नका असे दाटत मग म्हणा पोऱ्यांचे कोणी ऐराणी बोलू देणार नाही. ते आई ऐराणी पुढल्या पिढीमा कसे काय जाईल हाई पिढीमा सरी जाईल म्हणी तरी आपल्या ऐराणी ठिकाणी छे आपला पोऱ्यातले ऐराणीमा बोलू देणं छे आणि जर त्याची माय त्याचे बोलू देत होई त्याची मायला समजायला की जर बोली नष्ट होईनी ते आपण बी नष्ट होईल असू. त्यामुळे आपले ऐराणी बोली ठिकाणी छे आणि जर बोली टिकली नाही ते आपली परिस्थिती जास्त वाईट होईल. बदलून लोकमान्य टिळकची बोली होती चिप्पावणी कोकणमा आज
काही चित्पावनी बोली बोलणारा एक बी माणूस कोकणमा नाही चित्पावनी बोली नष्ट होईगी आणि जर आपण आपल्या आयराणीले बोलू नये जर आपण आयराणी टिकाडी नाही की आपला आयराणी बी गत त्या लोकमान्य टिळकना चित्पावनी बोली सारखी होई जाईल बंधुस्वान भगिनेस्वान आई आयराणी बोलीमा खुद्द ज्ञानेश्वरनी ओव्या लिखेल अशी आपली अभिराजानी आयराणी गेले 100,000 वर्षांना इतिहास आहे आई आयराणी बोली जर नष्ट होईगी ते आपल्या खानदेशनी सगळी परंपरा नष्ट होई जाईल त्यामुळे आपले आयराणी ठिकाणीच आहे आपले काय करणं पडेल